हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे एसेक्सुअल रिप्रोडक्शन. काय डिस्कस करणार आहे? एसेक्सुअल रिप्रोडक्शन. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही थंबनेल पाहून आलेले एसेक्सुअल रिप्रोडक्शन आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर थोडं बेसिक काहीतरी पाहू आपण. बेसिक म्हणजे सुरुवात करायच्या पहिले याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघा तर चॅप्टर कोणता स्टार्ट केला आपण? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 स्टार्ट केलेलं आहे. पार्ट 1 आपण कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, तर पार्ट 2 मध्ये आपण थोडं पाहू काय गोष्टी येतात. फर्स्टली आपण पाहिलं रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली. त्याच्यामध्ये आपण काय बघितली? रिप्रोडक्शनची डेफिनेशन, की रिप्रोडक्शन काय असते, रिप्रोडक्शन आपण कशाला म्हणतो, आणि त्यानंतर काय फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ वगैरे सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये डिस्कस केल्या होत्या. आणि रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स पडले होते. एक होता तुमचा एसेक्सुअल रिप्रोडक्शन. काय तुमचा? एसेक्सुअल रिप्रोडक्शन. एसेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि त्यानंतर जे सेकंड वन होता तुमचा सेक्सुअल रिप्रोडक्शन. काय तुमचा? सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन हे दोन टाइप्स होते. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा थोडासा डिफरन्स पण मी घेतला, की युनिपॅरेंटल राहते, तिकडे बायपॅरेंटल राहते, त्याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन्व्हॉल्व राहते, एसेक्सुअलमध्ये इन्व्हॉल्व राहत नाही. या वेरियस गोष्टी आपण डिस्कस केल्या. ठीक आहे, तर मग रिप्रोडक्शन्समध्ये आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण मल्टीसेल्युलर पण करणार आहे. सेगमेंट वाईज लेक्चर राहतील, जास्त मोठे लेक्चर राहत नाही, आणि कमी टाइममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सेप्ट भेटाव हा उद्देश आहे. ठीक आहे, तर आपण काय डिस्कस करणार आहे? एसेक्सुअल रिप्रोडक्शन. चला तर मग आज आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन डिस्कस करू. त्याचे कॅरेक्टरिस्टिक पण आपण डिस्कस करणार आहे. सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर काय तुमचा एसेक्सुअल रिप्रोडक्शन? एसेक्सुअल रिप्रोडक्शन. एसेक्सुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण पाहू याची डिफाईन काय? एसेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं, कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. ठीक आहे, तर एसेक्सुअल रिप्रोडक्शन काय असते तर बघा डेफिनेशन काय. सिंपल डेफिनेशन आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. इथं त्याच्यामध्ये झालेली आहे काय तुमचं? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. ठीक आहे, हा रिप्रोडक्शनचा प्रायमरी मोटो आहे, की त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करणे? आपल्याला ऑर्गॅनिझम डेव्हलपमेंट करणे आहे. जे की सेक्सुअल रिप्रोडक्शन असो या एसेक्सुअल रिप्रोडक्शन असो, रिप्रोडक्शनचाच मिनिंग काय? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. काय म्हणलं? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अँड, कशापासून? आता बघा, बाय अँड ऑर्गॅनिझम. बाय अँड ऑर्गॅनिझम कशापासून डेव्हलपमेंट करणार आहे? ऑर्गॅनिझम पासून ऑर्गॅनिझमचा जन्म होणार आहे. बाय अँड ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. काय म्हटलेलं आहे? ऑफ सेम स्पेसिस. या गोष्टी लक्षात ठेवा. ऑफ सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. काय गोष्टी येतील त्याच्यामध्ये? विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, क्लिअर झालं? डेफिनेशन लिहून घेतली. आता बघा की काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. व्यवस्थित ऐकून घ्या. डेफिनेशन राईट कुठपर्यंत आहे, म्हणजे बेसिकली काय गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. पहिली गोष्ट काय, की रिप्रोडक्शन पाहत आहे म्हणजे काय, की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. हा तर याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. या गोष्टीत आहे बाय अँड द ऑर्गॅनिझम, म्हणजे ऑर्गॅनिझम पासूनच ऑर्गॅनिझमचा जन्म होणार आहे. ऑफ द सेम स्पेसिस. लक्षात ठेवा, तो नेहमी सारख्या स्पेसिसचा असला पाहिजे. याला जर क्लिअरिफाय करायचं म्हटलं, की ह्युमनचा येणारी जनरेशन ह्युमनच असली पाहिजे. तेव्हा तयार करणारा ह्युमनच आहे, असली पाहिजे, नाही राहतेच ते. जसं प्लांट आहे, प्लांटचं येणारी जनरेशन, जसं फॉर एक्झाम्पल नीम आहे, नीमचं येणारी जनरेशन नीमसारखे दिसते. म्हणजे बेसिकली काय, पॅरेंट पण तसाच असला पाहिजे आणि येणारी जनरेशन पण तशीच राहते. असला नाही पाहिजे, राहतेच. सेम स्पेसिस पासूनच येणाऱ्या जनरेशनचा किंवा सेम स्पेसिसचा जन्म होत असते. क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस. पण हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, ज्याच्यामध्ये गॅमेटचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही. बेसिकली गॅमेट्स म्हणजे नेमकं काय? जसं की स्पर्म्स आहेत. काय तुमचे स्पर्म्स बेसिकली कशाला डिनोट करतात? तुमच्या मेलले डिनोट करतात. आणि तुमचे काय, तुमचे एग्स प्रेझेंट आहेत, जे की कशाला डिनोट करतील? तुमच्या फिमेलले डिनोट करतील. म्हणजे याच्यामध्ये मेल अँड फिमेल इन्व्हॉल्युशन नाही. अलग लक्षात, याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं गॅमेटचं जनरेशन नाही. म्हणजे बेसिकली काय, की विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट, ज्याच्यामध्ये गॅमेटचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही, अशा पद्धतीच्या रिप्रोडक्शनले एसेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत? आणि ज्याच्यामध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्वेशन होतात त्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं काय गोष्टी आहेत? डेफिनेशन तर क्लिअर झालीच असेल, कारण की इझीच डेफिनेशन आहे, एवढं काही कठीण नाही. तुमच्या पुस्तकामध्ये एकदम सोपं दिलेलं आहे. आता कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत ते डिस्कस करणार आहे आपण, कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये लागू होतात. नंबर फर्स्ट, डज नॉट इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट. काय तुमचा? डज नॉट इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट. डज नॉट इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स. डज नॉट इन्व्हॉल्व ऑफ
गॅमेट्स. लक्षात इथपर्यंत. इथं डेफिनेशनमध्ये सांगितलं आपल्याला की याच्यामध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्वमेंट राहणार नाही. ना मेल गॅमेट राहते ना फिमेल गॅमेट्स राहते. मेल अँड फिमेलचा प्रश्नच नाही. हे का राहते, युनिपॅरेंटल राहते, डज नॉट इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स. त्यानंतर बघा सेकंड जो पॉईंट आहे तो आहे तुमचा जेनेटिकली आयडेंटिकल. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे जेनेटिकली आयडेंटिकल किंवा म्हणू शकतो की सिमिलॅरिटी म्हणू आपण. जेनेटिकली सिमिलॅरिटी. एक मिनिट लगा, काय तुमचा जेनेटिकली सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटी लक्षात इथपर्यंत. जेनेटिकल सिमिलॅरिटीचं स्पेलिंग व्यवस्थित आहे, सिमिलॅरिटी आहे, सॉरी काय तुमचं सिमिलॅरिटी. तेच तर म्हटलं काय सिमिलॅरिटी. काय तुमचं जेनेटिकली सिमिलॅरिटी. म्हणजे जेनेटिकली सिमिलॅरिटी म्हणजे बेसिकली काय की एवढं लक्षात ठेवा की इंटरनली ॲज वेल ॲज म्हणू शकतो की जेनेटिकली ॲज वेल ॲज मॉर्फोलॉजिकली दोन्हीही गोष्टीमध्ये एक सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सारखे राहतात. एक्झाम्पल पण घेऊन घेऊ आपण. जसं की एखादा रोजचं प्लांट आहे, गुलाबाचं झाड आहे. असं गुलाबाचं झाड दिसत नाही पण आपण समजण्यासाठी तर काढू शकतो. गुलाबाच्या झाडाची फांदी ज्यावेळेस आपण तोडली तर त्यानंतर गुलाबाचं झाड लावतो. इट इज अ टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये येतात ते. तर मग बेसिकली काय आहे की हा गुलाबाचं झाड, आता फॉर एक्झाम्पल एका गुलाबाच्या झाडीचा फांदी तोडून आपण दुसरं गुलाबाचं झाड लावलं आणि दोन्ही गोष्टी जर ग्रो झाल्या म्हणजे मोठ्या झाल्या, दोन्ही प्लांट मोठे झाले, तर मोठे झाल्यानंतर बघा की हा रेड कलरचा फ्लावर असन तर याला पण रेड कलरचाच फ्लावर येते. मॉर्फोलॉजिकल ज्याच्याकडे अशा पद्धतीची स्पाइन्स असन त्याच्याकडे पण तशाच पद्धतीची स्पाइन्स राहते. एकदम हुबेहूब जसेच्या तसे दिसतात ते. त्याच्यामध्ये काही डिफरन्स दिसते का? दोघांचं जर सेम हाईट झाली आणि दुसऱ्याला जर विचारायला लावलं की याच्यापैकी पॅरेंटल प्लांट कोणता आहे तर ते तुम्हाला आयडेंटिफाय पण करता येणार नाही. अनदर पर्सनले ज्यांना लावलं त्याला माहीत राहील. अलग लक्षात. म्हणजे बेसिकली काय राहतात ते जेनेटिकली आयडेंटिकल राहतात ॲज वेल ॲज मॉर्फोलॉजिकल पण आयडेंटिकल राहतात, ज्याला आपण काय म्हणतो एसेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. क्लिअर झालं? ठीक आहे. नंबर थर्ड, जेनेटिकली आयडेंटिकल झाल्यानंतर काय तुमचं युनिपॅरेंटल. काय तुमचं युनिपॅरेंटल. युनिपॅरेंटल. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती पॅरेंट राहतात? एकच पॅरेंट राहते. एकाच पॅरेंट पासून. आता बघा इथं दोन पॅरेंट अवेलेबल होते का? नाही. याच्यामध्ये किती होता तुमचा? एकच पॅरेंट अवेलेबल होता. अनदर एक्झाम्पल बघू. हा एक अमिबा आहे. अमिबाचं न्यूक्लियस डिव्हिजन होतं, याच्यामध्ये दोन झालं आणि एक आणि दोन अमिबाचं काय झालं तुमचं फॉर्मेशन झालं, फिजन्स. आपण याच व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे ते. ठीक आहे. तर एक अमिबा आहे, हा काय तुमचा एक अमिबा आणि हे काय झालं तुमचे डॉटर अमिबा आहे. म्हणजे एका अमिबापासून किती अमिबाचं डेव्हलपमेंट झालं? दोन अमिबाचं. इट इज या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो एसेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतात. मग याच्यामध्ये पॅरेंट किती आहे? एकच पॅरेंट आहे. एका पॅरेंटपासून किती जन्माला आले? दोन आले. म्हणून लक्षात ठेवायचं की एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे तुमचं युनिपॅरेंटल राहते. ठीक आहे. आता बघा फोर्थ नंबर, याच्यामध्ये डिव्हिजन कशा पद्धतीने राहील? कारण तर तुमचं डिव्हिजन कोणतं डिव्हिजन राहील याच्यामध्ये? मायटॉटिक डिव्हिजन किंवा झालं आपण काय म्हणतो मायटॉसिस डिव्हिजन राहील. याच्यामध्ये मिओसिसचं इन्क्लूड होणार नाही, कारण की तुमचं पहिल्या चॅप्टरमध्ये क्लिअर झालेलं आहे मिओसिस इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन आणि ते गॅमेट फॉर्मेशनसाठी यूज केल्या जाते. मग इथं गॅमेटचा प्रश्नच नाही. तर मग कोणतं रिप्रोडक्शन राहील याच्यामध्ये? सॉरी, कोणतं टाइप्स ऑफ डिव्हिजन राहील याच्यामध्ये? मायटॉसिस डिव्हिजन राहणार आहे. ठीक आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. त्यानंतर बघा की फिफ्थ नंबरचा जो पॉईंट आहे ते राहील तुमचा ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. कारण तुमचं ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. कारण तुमचं ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं रिकॉम्बिनेशन होणार नाही. रिकॉम्बिनेशन आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. रिकॉम्बिनेशनला ऑरमध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला? क्रॉसिंग ओव्हर म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला? क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे बेसिकली काय की ज्यावेळेस क्रोमोझोम्स नॉन सिस्टर क्रोमॅटिक जे असतात त्यावेळेस क्रोमोझोम्स आपले सेगमेंट एक्सचेंज करतील ड्यू टू पॅचेटिन. पॅचेटिन मध्ये होत असतात ते. तर मग याला काय म्हणतात? रिकॉम्बिनेशन म्हणतात किंवा क्रॉसिंग ओव्हर म्हणतात. ज्याच कारणानं जेनेटिकली व्हेरिएशन पण येते, पण अशा पद्धतीचे कोणतेच इव्हेंट एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होत नसतात. लक्षात येईपर्यंत हे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे एवढं लक्षात ठेवा, कारण की या बेसिसवर तुम्ही डिफरन्स बिटवीन पण लिहू शकता. कशाचं? सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये कशाचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही? गॅमेटचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही. ते काय राहतात? जेनेटिकली सिमिलर राहतात. त्याच्यामध्ये किती पॅरेंट राहते? एकच पॅरेंट राहते. त्याच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होते? मायटॉसिस डिव्हिजन होते. ॲब्सेन्स ऑफ त्याच्यामध्ये काय होत नाही? जेनेटिकली रिकॉम्बिनेशन त्याच्यामध्ये होत नाही. क्लिअर झालं इथपर्यंत? आणि हे झाले डेफिनेशन. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अँड द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गॅमेट. ज्याच्यामध्ये गॅमेटचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. ठीक आहे. चला मग आपण पाहणार आपण टाइप्स ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन. चल ठीक आहे. काय पाहणार आपण? एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन पाहणार आहे. ठीक आहे.
तर सगळ्यात जे सिंपल पहिली जे दिलेलं एसेक्सुअल रिप्रोडक्शनची पहिली जी मेथड आहे ती आहे तुमची बायनरी फिजन. काय तुमची बायनरी फिजन. ठीक आहे, आज पेन यूज करू आपण. काय तुमची बायनरी फिजन्स आहे. आता बायनरी फिजन्स कशाला म्हणतात पहिली याला क्लिअर करून टाकू. बायनरी म्हणजे दोन, फिजन म्हणजे तुटणे, दोन भागामध्ये ते तुटून जातील. ठीक आहे, बायनरी फिजन्समध्ये त्याचे भरपूर काही एक्झाम्पल आहेत, तुम्हाला सांगून देईन. तुम्हाला फिजन म्हणजे तुटणे होते, बायनरी म्हणजे दोन मध्ये. ठीक आहे, तर बायनरी फिजन दोन भागामध्ये तुटणे, सिंपल गोष्ट आहे. हा लक्षात येतपर्यंत ठीक आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की बायनरी फिजनचे तीन टाइप्स आहेत, तीन भागामध्ये होते. पहिली गोष्ट काय तुमचा सिंपल बायनरी फिजन्स आहे, ज्याचं एक्झाम्पल काय तुमचा अमिबा, त्याला काय करा परफॉर्म करा. सेकंड आहे तुमचा ट्रान्सफर बायनरी फिजन्स आहे, ज्याला पॅरामिशन परफॉर्म करा. त्याचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. आणि लॉंगिट्युडिनल बायनर फिजन्स आहे, ज्याला युग्लेना काय करा तुमचा परफॉर्म करा. अलग लक्षात येतपर्यंत या तीन एक्झाम्पल आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. पहिली गोष्ट काय तुमचा सिंपल बायनरी फिजन आहे, ट्रान्सफर बायनरी फिजन आहे, त्यानंतर लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन्स आहे. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघू की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. सिंपल आहे अमिबाचं स्ट्रक्चर काढा. आता थोडे डायग्राम आपण अशा पद्धतीने काढू. ठीक आहे, हे काय तुमचं अमिबा आहे आणि अमिबामध्ये काय तुमचं न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ठीक आहे, दिसते ना इथून. ठीक आहे, हे काय तुमचं अमिबा आहे, काय तुमचा अमिबा. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणू पॅरेंट अमिबा आपण म्हणू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होईल की डिव्हिजन चालू होईल. थोडी सेकंड डायग्राम कशा पद्धतीने तुमची बघा. डिव्हिजन कशात चालू आहे तुमच्या न्यूक्लियसचं डिव्हिजन चालू आहे. आणि लक्षात ठेवा की इक्वल पद्धतीने त्याला सायटोप्लाझम पण डिव्हिजन करतात आणि इक्वल पद्धतीने काय होते तुमचा म्हणू शकतो की न्यूक्लियसचं पण डिव्हिजन होते. ठीक आहे, आता इथं न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर थर्ड जे डायग्राम येईल, थर्ड डायग्राम बघा कशा पद्धतीने डॉटर कशा पद्धतीने तयार होत आहे. हे जे डायग्राम आहे हे थर्ड डायग्राम. ठीक आहे, याच्यामध्ये काय होत चाललेलं आहे पहिले आपण इथं करून टाकू. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे फॉर एक्झाम्पल, आणि लास्टमध्ये काय होईल तुमचा सेपरेटली अमिबाचं फॉर्मेशन होईल. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं डॉटर अमिबा. हे काय तुमचे डॉटर अमिबा. ठीक आहे, काय झालं तुमचे डॉटर अमिबा. आणि हे जे आहे तुमचे हे काय तुमचे पॅरेंटल अमिबा. कोणते तुमचे पॅरेंटल अमिबा. ठीक आहे, काय झालं की एका अमिबापासून डिव्हिजन होत गेलं आणि डिव्हिजन झाल्यानंतर दोन अमिबाचं फॉर्मेशन झालं. अशा टाईपच्या डिव्हिजनला सिंपल बायनरी फिजन असे म्हणतात, ज्याचं एक्झाम्पल पण अमिबाच आहे. ठीक आहे, काही त्याच्यामध्ये कठीण नाही, काहीच नाही. एकापासून काय होत चालले डिव्हिजन होत चालले. इथपर्यंत लक्षात आलं. सिंपल बायनरी फिजन काय असतं तर सेकंड बघा काय तुमचं ट्रान्सफर बायनरी फिजन. काय तुमचं ट्रान्सफर बायनरी फिजन. आता ट्रान्सफर आणि लॉंगिट्युडिनचा काय फरक आहे एवढं सांगून तर ट्रान्सफर म्हणजे मधातून कापून टाका आणि लॉंगिट्युडिनल म्हणजे उभ्यानं जे की उभ्या साईडचा आहे. ठीक आहे, उभ्या पद्धतीने त्याला कट करा, त्याला म्हणतात लॉंगिट्युडिनल. ठीक आहे, आता ट्रान्सफर बायनरी फिजन कोण हे करते तुमचं पॅरामिशियम करते. कोण करते पॅरामिशियम. ठीक आहे, तर पॅरामिशियम तुम्हाला अशा पद्धतीने दिसन. हे पॅरामिशियमचं स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीने पॅरामिशियम्स राहते आणि पॅरामिशियम्समध्ये हा झाला तुमचा न्यूक्लियस. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये कसं डिव्हिजन होईल तुमच्या अंदर पद्धतीने डिव्हिजन होईल. सेकंडच्या ज्या डायग्राम आहे त्याच्यामध्ये डायग्राम कशी येईल जे की दिसते तुम्हाला अशा पद्धतीने काय होईल तो कॉन्ट्रॅक्ट होईल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियसचं पण अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्शन होऊन जाईल, म्हणजे बेसिकली डिव्हिजन होत जाईल. दिसते तुम्हाला पॅरामिशियम आणि हे झाल्यानंतर काय होईल की कम्प्लिटली दोन पॅरामिशियममध्ये हे होईल. आता बघा इथं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, मी कंप्लीट डायग्राम नाही दाखवले, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले अशा पद्धतीने. ठीक आहे, तर एका पॅरामिशियम पासून किती पॅरामिशियमचा जन्म झाला दोन पॅरामिशियमचा. पण लक्षात ठेवा की ट्रान्सफर झाला, ट्रान्सफर डिव्हिजन याच्यामध्ये अशा पद्धतीनं कट झालेलं आहे. लक्षात की ट्रान्सफर डिव्हिजन म्हणजे नेमकं काय अशा पद्धतीने जे डिव्हिजन होईल याला आपण काय म्हणतो ट्रान्सफर बायनरी फिजन म्हणतो, जे की कोण परफॉर्म करते पॅरामिशियम परफॉर्म करते. ठीक आहे, सिंपल गोष्टी आहेत, एवढं कठीण आहे हायच नाही हे सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. आणि थर्ड आहे तुमचा लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन, जो की युग्लेना परफॉर्म करते लॉंगिट्युडिनल. आता युग्लेना बघा काय आहे तर युग्लेना कशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीची ते डायग्राम आहे युग्लेनाची आणि त्याच्यावर जर एक वेळा डायग्राम ठीक आहे डायग्राम पाहून घेऊ तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचा एक युग्लेना झाला. काय झालं तुमचा युग्लेना. एक वेळा पाहू द्या मला डायग्राम कशा पद्धतीने दिली आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, दिसते तुम्हाला हा युग्लेना काढलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये डिव्हिजन म्हणजे याला काय होईल स्वेल होऊन जाईल याच्यामध्ये. बघा हे दिसते तुम्हाला युग्लेनाची डायग्राम. ठीक आहे, अशा पद्धतीनं आणि स्वेल झाल्यानंतर काय होईल की याच्यामध्ये दोन अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होतील आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर याला काय करा तुम्ही सेपरेट करा. मी थोडे शॉर्टमध्ये काढलेले आहेत डायग्राम, याला काय करा तुम्ही सेपरेट करा. ठीक आहे, हा झाला तुमचा एक कम्प्लिटली सेपरेट युग्लेना आणि त्यानंतर हा झाला तुमचा अनदर
सेपरेटली युग्लेना, जी की सेपरेटली काय करते तुमचा ग्रो करते. लक्षात इथपर्यंत पहिले एक होता, एक नंतर काय झालं बघा की याचं डिव्हिजन काय झालं लॉंगिट्युडिनल झालं, अशा पद्धतीनं कट झाला. दिसते तुम्हाला अशा पद्धतीने काय होत आहे हा कट होत आहे. आणि हे जे कट होण्याची जे पद्धत आहे यालाच म्हणतात लॉंगिट्युडिनली बायनरी फिजन. आणि बायनरी फिजन तर मी पहिले सांगितलं की एका ऑर्गॅनिझम पासून दोन ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होणार आहे आणि एकाच म्हणजे बेसिकली युनिपॅरेंटल राहतात. ठीक आहे, तर हे जे एक्झाम्पल आहे ते कोण परफॉर्म करते, युग्लेना परफॉर्म करते. याला म्हणतात लॉंगिट्युडिनली बायनरी फिजन. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, बायनरी फिजनचे काय तुमचे आता मल्टिपल फिजन पण आहे तुम्हाला समोर, ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. बायनरी फिजन आहे एक, त्याच्यामध्ये काय सिंपल बायनरी फिजन अमिबा परफॉर्म करते. त्याच्यामध्ये पॅरेंट अमिबा किती भागामध्ये डिवाइड झाला, 2 भागामध्ये. ठीक आहे, पण ते कोणत्याही डायरेक्शन होऊ शकते. आणि नंतर ट्रान्सफर बायनरी फिजन. ट्रान्सफर बायनरी फिजन म्हणजे काय, बेसिकली मधातून कापणे आणि त्याच्यापासून 2 पॅरेंट म्हणजे 2 डॉटर सेल किंवा डॉटर ऑर्गॅनिझम डेव्हलपमेंट करणे, जे की पॅरामिशियम करते, ज्याला ट्रान्सफर बायनरी फिजन असे म्हणतात. त्यानंतर काय तुमचं लॉंगिट्युडिनली बायनरी फिजन, ज्याचं एक्झाम्पल काय तुमचं युग्लेना एक्झाम्पल आहे. काय युग्लेना, आणि त्याच्यापासून 2 ऑर्गॅनिझम काय होतात तुमचे तयार होतात बेसिकली. तर हे झालं तुमचं एक्झाम्पल ऑफ लॉंगिट्युडिनली, ज्याचं कट कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीने. ठीक आहे, तर मग याला काय म्हणतात लॉंगिट्युडिनली बायनरी फ्युजन, जे की युग्लेनामध्ये होत असते. ठीक आहे, लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, तर चला मग समोर मल्टिपल फ्युजन पण आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. मल्टिपल फ्युजन काय, त्यानंतर तुमचं बडिंग. ठीक आहे, तर मल्टिपल फ्युजनचा कॉन्सेप्ट त्याच्या नावातच दिलेला आहे, एकापासून अनेक. आता इथं काय होतं बायनरी फ्युजन म्हणजे काय, एकापासून 2, आणि मल्टिपल फ्युजन म्हणजे नेमकं काय, ज्याच्यापासून म्हणजे बेसिकली एका ऑर्गॅनिझम पासून मल्टिपल, एका म्हणू शकतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त. ठीक आहे, कोणतं एक्झाम्पल आहे तुमचं मल्टिपल फ्युजनचं. याच्यानंतर कोणतं एक्झाम्पल आहे आपलं मल्टिपल फ्युजन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं मल्टिपल फ्युजन. आता मल्टिपल फ्युजनचं पाहून घ्या की काय कॉन्सेप्ट आहे. तर शब्दातच दिलेलं आहे, त्या वर्ड्समध्ये दिलेलं आहे. एकापेक्षा जास्त मल्टी म्हणतो आपण त्याला, एकापेक्षा म्हटल्यापेक्षा 2 पेक्षा जास्त फ्युजन होणार आहे. फ्युजन म्हणजे तुटणे, एखादा ऑर्गॅनिझम 2 पेक्षा जास्त तुटणार, त्याला काय म्हणतो आपण मल्टिपल फ्युजन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, आता याचं एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. मल्टिपल फ्युजन अजून म्हणजे तोच ऑर्गॅनिझम जसं की म्हणू शकतो अमिबाज काय करणार आहे परफॉर्म करणार आहे. आता अमिबा कधी परफॉर्म करेन हे लक्षात ठेवा की ॲडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन, ज्यावेळेस ॲडव्हर्स म्हणजे विपरीत परिस्थिती ज्यावेळेस येते, विपरीत इन्व्हायरमेंटल कंडिशन ज्यावेळेस येते, ज्याला आपण ॲडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणतो, त्या टाइममध्ये अमिबा मल्टिपल फ्युजन म्हणून एसेक्सुअल रिप्रोडक्शनले काय करते फॉलो करते. बघा आता काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बघा मल्टिपल फ्युजनचे डायग्राम. पहिले तर काय तुमचा हा एक अमिबाचा स्ट्रक्चर आहे. कसा स्ट्रक्चर आहे तुमच्या अमिबाचा स्ट्रक्चर आहे. आणि या अमिबा बेसिकली हे जे टेंटिकल्स लाईक स्ट्रक्चर दिसतात ना, थोडे मोठे मोठे अशा पद्धतीचे काय राहतात, टेंटिकल्स राहतात. व्यवस्थित डायग्राम काढून टाकू आपण जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. टेंटिकल्स थोडा वेगळा शब्द पण म्हणू शकतो त्याला, ज्याच्या थ्रू काय करतात ते लोकोमोशन शो करतात. ठीक आहे, अशा पद्धतीने राहते, ज्याच्या थ्रू काय करते ते लोकोमोशन शो करते. आणि लोकोमोशन म्हणजे बेसिकली चालणे. तर चालल्यानंतर काय होते की ज्यावेळेस ॲडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, तर हा जो अमिबा आहे याच्या आजूबाजूला हार्ड कोट डेव्हलपमेंट करते. काय करते हार्ड कोट. आणि बेसिकली काय होते की तो सर्क्युलर शेपचा होऊन जाते. ठीक आहे, बघा हार्ड कोट एकदम सर्क्युलर झाला, आणि सर्क्युलर झाल्यानंतर काय होईल त्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीची हार्ड कोट काय होते तुमची डेव्हलपमेंट होते. ठीक आहे, हे काय झाली तुमची हार्ड कोट काय झाली याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. आणि या हार्ड कोटले काय म्हणतात सिस्ट म्हणतात. काय म्हणतात सिस्ट. लक्षात ठेवा काय म्हणतात त्याला सिस्ट म्हणतात. काय म्हणतात सिस्ट. लक्षात येतपर्यंत. आणि सिस्ट झाल्यानंतर हे जे सिस्ट आहे बेसिकली इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स राहते. किती ॲडव्हर्स येऊ तर याला काही घेणं देणं पडणार नाही किंवा याला काही होणार नाही, कारण की बेसिकली काय राहतात ते इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स राहतात. काय राहत तुमची सिस्ट. ठीक आहे, आणि सिस्ट झाल्यानंतर काय होणार की याच्यामध्ये बघा की हे सिस्ट आहे, आणि याच्यामध्येच आपण डायग्राम काढू समोरची काय येणार आहे. तर याच्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल. भरपूर जास्त काय होईल तुमचं न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल. दिसते तुम्हाला भरपूर काय होईल तुमचं न्यूक्लिअर डिव्हिजन होईल. आणि न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर ज्यावेळेस हॅबिटेबल कंडिशन येईल, हॅबिटेबल कंडिशन म्हणजे नेमकं काय, जशी जरूरत असते, जसं की म्हणजे म्हणू शकतो की रेनी सीझनमध्ये आल्यानंतर मुबलक पद्धतीने फूड अवेलेबल आहे, वॉटर अवेलेबल आहे, त्या टाइममध्ये हे सिस्ट काय करण ब्लास्ट करत. सिस्ट काय करण तुमची ब्लास्ट. आणि सिस्ट ब्लास्ट केल्यानंतर काय होईल तुमची बघा नेक्स्ट डायग्राम अशा पद्धतीने, जे की सिस्ट आहे, आणि सिस्ट काय झालं याच्यामधून ब्लास्ट झाला. आणि ब्लास्ट झाल्यानंतर जे स्मॉल अमिबाज राहतात, ज्याला आपण काय म्हणतो डॉटर अमिबाज, हे डॉटर अमिबाज काय झाले याच्यामध्ये काय झाले तुमचे रिलीज झाले. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, हे काय झाले तुमचे
पॅरेंट अमिबा, हे पण काय झालं तुमचे पॅरेंट अमिबा, आणि हे जे दिसतात तुम्हाला हे काय झाले तुमचे डॉटर अमिबा झाले, काय झाले तुमचे डॉटर अमिबा. ठीक आहे. आता या पूर्ण कॉन्सेप्टमध्ये झालं काय की एका अमिबापासून 2 बायनरी फिजन झालं का नाही, त्याला काय म्हणू आपण मल्टिपल फिजन. एका अमिबापासून मल्टिपल अमिबाचं काय झालं तुमचं डेव्हलपमेंट झालं, म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात मल्टिपल फिजन पण असे म्हणतात. ठीक आहे, झालं, क्लिअर झालं एसेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर जे लास्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे तुमचं ठीक आहे, सॉरी तब्येत थोडी व्यवस्थित नसल्या कारणानं मल्टिपल फिजन झाला होता. मल्टिपल फिजन नंतर जे लास्ट आपला जो टाइप्स आहे तो आहे तुमचा बडिंग. काय आहे तुमचा बडिंग. इकडे लक्ष द्या. आता बडिंगचा पण एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. हे सेक्सुअल रिप्रोडक्शन मुळात कठीण आहेच नाही. ठीक आहे, तुमचं बडिंग आहे, BUDDING. काय तुमचं बडिंग. लक्ष इथपर्यंत, जो की कोण परफॉर्म करण तुमचा ईस्ट परफॉर्म करण. कोण परफॉर्म करण तुमचा ईस्ट. तुम्हाला माहिती आहे युनिसेल्युलर ही फंगस आहे, भरपूर इंडस्ट्रियल पर्पजसाठी पण याला यूज केल्या जाते, फर्मेंटेशनसाठी, ब्रेड बनवण्यासाठी, अनदर भरपूर ठिकाणी काय केलं जाते बडिंग. आता याच्या नावातच आहे बर्ड कुठेतरी डेव्हलपमेंट होणार. बर्ड म्हणजे बेसिकली काय एखाद्या ऑर्गॅनिझमवर जाणारी म्हणजे होणारी एक आउटग्रोथ, त्याला काय म्हणतो आपण बर्ड म्हणतात. ठीक आहे. आता बघा बडिंगचं एक्झाम्पल कशा पद्धतीने, हे फॉर एक्झाम्पल एक काय तुमचं एक ईस्ट आहे, काय तुमचा ईस्ट प्रेझेंट आहे, आणि ईस्टमध्ये काय होईल एक आउटग्रोथ होईल. बघा इथं अशा पद्धतीने काय झालेली आहे तुमची आउटग्रोथ झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये काय होतं तुमचं न्यूक्लियसचा डिव्हिजन होत आहे, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसचा. त्यानंतर काय होईल की आउटग्रोथ थोडी अजून ग्रोथ करण, आणि ग्रोथ केल्यानंतर बघा ठीक आहे हे झालं तुमची पूर्णतः आउटग्रोथ. याच्यामध्ये न्यूक्लियस अशा पद्धतीने दिसन. त्यानंतर आउटग्रोथ झाल्यानंतर बघा की इथं अशा पद्धतीनं आउटग्रोथ, त्यानंतर अनदर आउटग्रोथ, अशा पद्धतीने काय केलं जाईल आउटग्रोथ. आणि हे आउटग्रोथ जे असतात याला काय म्हणतात बर्ड म्हणतात. काय म्हणतात बर्ड. हा लक्षात इथपर्यंत तुम्हाला डायग्राम लक्षात आले असेल तर ईस्ट आहे, ईस्टमध्ये काय झालं आउटग्रोथ बर्ड डेव्हलपमेंट झाली, ते बर्ड सेपरेटली ग्रो होत चालली ज्याला आपण बर्ड म्हटलं. आणि या बर्डपासून काय होईल नवीन ईस्टचा जन्म होईल. कशाचा जन्म होईल तुमच्या नवीन ईस्टचा. या प्रोसेसला काय म्हणतात बडिंग असे म्हणतात, कारण की ऑर्गॅनिझम तयार झाला, आणि ऑर्गॅनिझम तयार कसा झाला तुमच्या बर्डपासून तयार झाला, आणि त्याच्यामध्ये एकच पॅरेंट होता म्हणून हा एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, पण तो बर्ड थ्रू झाला म्हणून याला बडिंग म्हणतात. आणि बडिंग कोण परफॉर्म करते तुमचा ईस्ट परफॉर्म करते सॉरी, जे की काय राहते तुमची एक युनिसेल्युलर काय राहते फंगस राहते. ठीक आहे, लक्षात इथपर्यंत. तर हे झाले तुमचे कम्प्लिटली एसेक्सुअल रिप्रोडक्शन. कोणकोणते बघितले आपण बायनरी फिजन, सिंपल बायनरी फिजन आहे जो की अमिबा परफॉर्म करते. ट्रान्सफर बायनरी फिजन म्हणजे मधातून कापल्यानंतर कोण परफॉर्म करते पॅरामेशियम. त्यानंतर जे की लॉंगिट्युडिनल आहे वरच्या साईडनं कट होऊन जे की युग्लेना परफॉर्म करते लॉंगिट्युडिनल बायनरी फिजन. मल्टिपल फिजन कोण परफॉर्म करते अमिबा. आणि बडिंग कोण करते तुमचा युनिसेल्युलरमध्ये कोण करते तुमचा ईस्ट. आणि मल्टीसेल्युलरमध्ये हायड्रा आपण पाहणार आहे समोर काय आहे. तर हे झालं तुमचं एसेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करू शकता, आणि त्यानंतर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.